हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा दिवस माझ्यासाठी खूप खूप खास आहे आणि माझ्यासाठी आजचा हा दिवस अविस्मरणीय आहे. कारण की आज मला माझ्या मैत्रिणींसोबत खडवली येथील पवित्र श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यायचे भाग्य लाभले. आम्ही खडवली स्टेशनला उतरल्यानंतर रिक्षा केली आणि रिक्षा करून आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठापर्यंत आलो. खडवली स्टेशनपासून हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ खूपच जवळ आहे. आम्ही सर्व मैत्रिणी मंदिरात पोहोचल्यानंतर मंदिराच्या उजव्या बाजूला चप्पलचं स्टँड आहे, त्या ठिकाणी जाऊन आम्ही चप्पल काढून घेतल्या आणि चप्पल काढून झाल्यानंतर आता आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे जात आहोत. मित्रांनो, स्वामींच्या मठामध्ये प्रवेश करताच एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवायला लागली. मंदिराचा हा सुंदर परिसर आणि शांत वातावरण मनाला खूप आनंद देणारे होते. मंदिरामध्ये प्रवेश करताच असं वाटत होतं की स्वामींची कृपादृष्टी आपल्या पाठीशी सदैव आहे. मठातील वातावरण अतिशय शांत आणि भक्तिमय होते. आम्ही सर्वांनी सर्वात आधी मंदिरात जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. मित्रांनो, हे मंदिर सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत इथे येणाऱ्या भाविकांसाठी स्वामींचे दर्शन घेण्यासाठी उघडे असते. मित्रांनो, ह्या मंदिरामध्ये दरवर्षी गुरुपौर्णिमेला, स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी आणि शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. मित्रांनो, खळवली येथील हा स्वामी समर्थांचा मठ 31 वर्ष जुना आहे. येथील स्थानिक भाविकांसाठी हा मठ श्रद्धास्थान आहे. स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांसाठी नेहमी श्रद्धा, सबुरी आणि सदाचाराचा संदेश दिला आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे त्यांचे वाक्य आजही लाखो भक्तांना धैर्य, हिंमत आणि प्रेरणा देणारे आहे. त्यामुळे अनेक भक्त स्वामींची आराधना करतात आणि स्वामींचे दर्शन घेण्यासाठी ह्या मठामध्ये इथे येतात. या मठातील परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे. येथे भक्तांना बसण्यासाठी खूप छान अशी व्यवस्था केलेली आहे. मित्रांनो, मंदिराच्या परिसरामध्ये खूपच शांतता आहे आणि मंदिराच्या मठातील शांत वातावरणामुळे आम्ही काही क्षण मठातच बसून स्वामींची आराधना केली, स्वामींचे नामस्मरण केले. मनाला खरंच खूपच समाधान मिळाले. त्यानंतर आम्ही मंदिराचा संपूर्ण परिसर पाहिला. मठातील सेवेकरांशी थोडा संवाद साधला. मठातील सेवेकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर आम्हाला मंदिराची संपूर्ण माहिती मिळाली. मठात होणारे धार्मिक कार्यक्रम आणि विविध उपक्रमांची माहिती आम्हाला सेवेकरांनी दिली. भक्तांच्या सेवेसाठी आणि आध्यात्मिक जागृतीसाठी हा मठ सातत्याने कार्यरत आहे, हे जाणून खरंच खूपच आनंद झाला. या मठामध्ये दररोज पूजा, अर्चा, आरती, नामस्मरण, भजन आणि स्वामी सेवा केली जाते. गुरुवार हा स्वामींचा दिवस मानला जातो, त्यामुळे दर गुरुवारी या ठिकाणी मोठ्या संख्येने भक्तजन श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी इथे येतात. श्री स्वामी समर्थांच्या या मठामध्ये आम्हाला राम, लक्ष्मण आणि सीतामायाचे देखील दर्शन झाले. या मठामध्ये राम, सीता, लक्ष्मण यांचे मंदिर देखील आहे आणि त्या मंदिरामध्ये सुद्धा खूप छान अशी पूजा अर्चा केली जाते. राम, लक्ष्मण, सीता मैयाचे दर्शन करून झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि मंदिराच्या एका बाजूला आपल्याला इथे येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादालय देखील आहे आणि इथे महाप्रसाद सुद्धा केला जातो. महाप्रसादासाठी खूप छान अशी व्यवस्था इथे केलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर खळवली परिसरात राहत असाल किंवा खळवलीपासून जवळपास राहत असाल तर एकदा तरी या पवित्र श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाला अवश्य भेट द्या. आजच्या या पवित्र भेटीमधून आम्हाला सर्वांना खूप चांगला अनुभव मिळाला. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आम्ही सर्वांसाठी सुख, शांती, समृद्धी, आरोग्यासाठी प्रार्थना केली. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो. श्री स्वामी समर्थ.